माझं नाव मंजिरी गावडे आणि मी रिसेंटली आलेली. माझं थ्रोट इन्फेक्शन खूपच झालेलं आणि ऑलरेडी मी एका डॉक्टरकडे गेलेली. तिकडे मेडिकेशन सुरू होते, पण त्यांनी काहीच कमी होईना आणि अगदी माझा आवाजही निघत नव्हता, एवढं ॲलर्जिक झालेलं. तर मी पटकन डॉक्टर विशाल गुप्ता यांना कॉन्टॅक्ट केला, अपॉइंटमेंट घेतली आणि जेव्हा आली त्यांनी चेक केलं BP, ताप वगैरे. तर ताप 100च्या वर होता आणि सगळं प्रॉपरली डायग्नॉज केलं. थ्रोटचा फोटो घेतला, एक्सरे काढला, त्यात जी सूज आहे ती दाखवली आणि इमिडिएटली पॅरासिटामॉल दिली आणि विदिन अ सेकंड्स, म्हणजे जेव्हा पॅरासिटामॉल घेतलं तेव्हाच मला अर्ध बरं वाटल्यासारखं वाटलं. कारण की मी एवढ्या दिवस मेडिकेशन्सवर होती, अँटीबायोटिक्सवर, पण तेवढं फ्रेश आणि काहीच फरक वाटत नव्हता. पण त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी डायग्नॉज केलं, प्रॉपर सगळं समजवलं की मला असं ब्रॉन्चायटिस सांगितलेलं त्या डॉक्टरनी. पण मी ह्यांना विचारल्यावर ते म्हणाले तसं काही नाही आहे, हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि ते होईल. तुम्ही फक्त हे 3च मेडिकेशन्स दिले, जास्तही गोळ्या मला दिल्या नाही. एक पॅरासिटामॉल आणि एक थ्रोटसाठी गोळी दिली आणि एक सिरप दिलेलं आणि जलनेती त्यांनी मला प्रॉपर रेग्युलर करायला सांगितलं. त्यांनी मला भरपूर फरक पडला जलनेतीने, कारण की जेव्हा आपण जलनेती करतो तेव्हा नाक आपलं जे आहे ते एकदम मोकळं होतं आणि ते मला फर्स्ट टाइम कळलं, असं प्लेन वॉटरनी आपण करू शकतो. आणि त्यांनी मला खूप फरक पडला. खूप छान डॉक्टर आहे, सगळं समजावून सांगतात, कमीत कमी मेडिकेशन्स देतात आणि एक होप देतात की नाही सगळं ठीक आहे, असं उगाच घाबरवून ठेवत नाही की असं झालंय किंवा असं काही आहे, असं काही नाही. आणि व्हॉइस रेस्ट सांगितलेली मला, प्रॉपर तुम्ही बोलू नका, मौन व्रत ठेवा. पण 3 दिवसातच मी एकदम बेटर झाली आणि खूप त्रास झालेला, पण आज मी फॉलोअपला आली. ऑलमोस्ट 90% माझं सगळं कव्हर झालेलं आहे, कफ अँड ऑल ॲलर्जी. सो थँक्यू डॉक्टर विशाल गुप्ता.